शहरातील क्रेस्ट आय क्लिनिक आणि फेशियल क्लिनिकचा शुभारंभ शहरातील तांबोळी हॉस्पिटल घुमरे गल्ली येथे शहराचे आमदार संग्राम जगताप, बँगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती तसेच डॉक्टर मनोज सासवडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अहिल्यानगर शहरातील क्रेस्ट आय क्लिनिक आणि फेशियल क्लिनिकचा शुभारंभ शहरातील तांबोळी हॉस्पिटल घुमरे गल्ली येथे शहराचे आमदार संग्राम जगताप, बँगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती तसेच डॉक्टर मनोज सासवडे यांच्या हस्ते रविवारी 5 जानेवारीला रिबीन कापून करण्यात आला। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी करून माहिती घेतली। यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। या क्लिनिकमध्ये मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या पेशंटसाठी तपासण्या, मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या गुंतागुंतीवर उपचार, कमी दिवसांच्या बाळाची रेटिना तपासणी, उतरत्या वयात होणारे नेत्रपटलांचे विकार आणि व्यवस्थापन, इंजेक्शन थेरपीद्वारे नेत्रपटल आजारांवर इलाज, अत्याधुनिक लेझर उपचार पद्धती, मार लागलेल्या डोळ्यांचे व्यवस्थापन, गुंतागुंतीची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आधुनिक लेझर उपचार पद्धती, नेत्रविकार, डोळ्यांच्या तक्रारी तसेच तोंडाच्या कॅन्सर संबंधित सल्ला आणि उपचार यासह विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत। तांबोळी हे डोळ्यांच्या आतील भाग म्हणजे रेटिना स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते। अहिल्यानगरमध्ये नवीन उपचार पद्धती त्यांनी सुरू केली आहे। नगरच्या रुग्णांना पुणे संभाजीनगरकडे जावे लागते, पण नगरमध्ये तांबोळी परिवारानं आधुनिक उपचार पद्धती सुरू केल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली। आलेल्या मान्यवरांसाठी डॉक्टरांना शुभेच्छा व्यक्त केल्या। या प्रसंगी हॉस्पिटल संचालक डॉक्टर सुजित तांबोळी आणि नेहा तांबोळी यांनी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं आणि डॉक्टर क्षितिज तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले। कार्यक्रमाला डॉक्टर मनीष बापये, डॉक्टर राजीव गांधी अकलूज यासह अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये क्रेस्ट आय क्लिनिक हे नवीन क्षितिजी तांबोळी यांच्या पुढाकारातून सुरू झालेलं आहे। नगरच्या मध्यवर्ती शहरामध्ये असणाऱ्या घुमरे गल्ली परिसरात याची आज नव्याने सुरुवात झाली आहे। क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या म्हणजे अगदी पडद्याच्या आत, ज्याला आपण रेटिना म्हणतो, रेटिनाच्या आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी एक डिग्री मिळवली आहे आणि त्याच्यातनं आज सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आज निर्माण केलेल्या आहेत। म्हणजे नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगरसारखं शहर असेल किंवा पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रेटिनाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठेतरी ह्या टेक्नॉलॉजी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। निश्चितच ही अहिल्यानगर जिल्ह्यामधली एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर मनीष बापये, रेटिना सर्जन, नाशिक। आज डॉक्टर क्षितिज तांबोळी यांच्या क्लिनिकचं आणि त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन नगर इथे संपन्न होत आहे। त्या निमित्ताने डॉक्टर क्षितिज यांना अनेक शुभेच्छा आणि तांबोळी परिवाराला अनेक शुभेच्छा। रेटिनाचे विकार हे हळूहळू वाढत आहेत। डायबिटीसमुळे होणारे रेटिनाचे विकार, त्याचप्रमाणे वयोमानाने होणारे रेटिनाचे विकार याचं प्रमाण भारतीय समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये रेटिना तज्ञ प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असणं गरजेचे आहे। Very happy to come to this place and inaugurate the clinic by Dr. क्षितिज Tamboli. He has been my student at Retina Institute of Karnataka in Bangalore, and I see that he is now got together all his friends and well-wishers amongst the doctors and ophthalmologists in this place at Ahmednagar, and he has now grown into being able to do good retina practice. अहिल्यानगरच्या रहिवाशांसाठी आज एक आनंदाचा क्षण आहे। डॉक्टर क्षितिज तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी अत्याधुनिक अशा सर्व सोयीनियुक्त रेटिना स्पेशालिस्टचं एक हॉस्पिटल नगरमध्ये सुरू केलेलं आहे। नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील 200 किलोमीटरच्या रुग्णांसाठी ही एक अत्यंत आवश्यक अशी सेवेची गरज होती। ती गरज त्यांनी या
हॉस्पिटलच्या रूपाने नगर शहरामध्ये परिपूर्ण केलेली आहे. मी डॉक्टर सुंदर गोरे, सुंदर नेत्रालय चौपाटीकरांना जिथे प्रॅक्टिस करतो. क्षितिज तांबोळींचं आज डोळ्यांच्या रेटिना सर्जरीचं उद्घाटन हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे आणि अर्चना यांचे ओरल कॅन्सर सर्जन म्हणून जे पदार्पण होत आहे ते खूप अतिशय चांगलं प्रॅक्टिस करणारे जी मला खात्री आहे. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप फाळके, प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑप्थॅल्मिक अकॅडमी. आज आपण डॉक्टर क्षितिज तांबोळी यांच्या डोळ्यांचे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत. तर या निमित्ताने मी डॉक्टर क्षितिज तांबोळी, डॉक्टर अर्चना तांबोळी यांना खूप शुभेच्छा देतो आणि रेटिना सर्जन ची खूप गरज होती आपल्या जिल्ह्यासाठी. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.